हाय, मी प्रतिभा। हिवाळ्यातील आरोग्यदायी व चविष्ट आवळा भात व्हिटॅमिन सी ने भरलेला, कितीतरी पौष्टिक गुण असलेले खमंग व रुचकर आवळा भात 15 मिनिटात बनवू शकतो। कमी वेळेमध्ये सिंपल बनवू शकतो। लंच किंवा प्रसादासाठी पण अप्रतिम असते। एक वेळेस नक्की ट्राय करा। तर सगळ्यात अगोदर इथे मी 1 ग्लास रेग्युलर घरात जे भातासाठी तांदूळ घेतो ते घेतलेला आहे आणि स्वच्छ आपल्याला पाण्याने धुवून घ्यायचं आहे। आता 1 ग्लास तांदूळ घेतलेला आहे म्हणून त्यामध्ये ना आपण 1.5 ग्लास पाणी घालणार आहोत आणि थोडंसं मीठ घालून मिक्स करायचं आणि झाकण लावून आपल्याला 2 शिट्ट्या होऊन थंड होईपर्यंत ठेवायचं। आता इथे ना मी 1 ग्लास तांदळासाठी 5 आवळे घेतलेले आहेत। हे आवळे हवं तर तुम्ही बारीक बारीक चिरून मिक्सर मधून काढू शकता किंवा अशा प्रकारे तुम्ही खिसू शकता। आपल्याला जर वाटलं, जर तुम्ही वाटणार असाल मिक्सर मधून तर मोठं मोठं वाटायचं, जास्त बारीक वाटायचं नाही। जसं की मी खिसलेलं आहे तसं ओबडधोबड मिक्सर मधून काढायचं आहे। पण सगळ्यात बेस्ट मी सांगते की असं खिसून घेतलं तर मग खूप लवकर होऊन जाईल। आता हे खिसलेलं आहे, त्याचा एक मसाला बनवूया। तर 1 चमचा इथे मी काळी मिरी घेतलेली आहेत आणि 1 चमचा पांढरे तीळ, 1 चमचा इथे धने घ्यायचा आहे। या आता आपल्याला ना असं ह्याचं एक पावडर बनवून घ्यायचं आहे। हेच मसाला आहे आणि ह्याच्यानं खूप छान टेस्ट येते। तर आता हे मिक्सर मधून काढून आपल्याला ह्याचं एक पावडर बनवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे इतकं बारीक सुद्धा नाही, असं बनवायचं आहे। आता हे ठेवून देऊ। भाताला बघू आपण। भात सुद्धा चांगलं शिजलेलं आहे। आता थोडं भाताला मोकळं करून घेऊ आपण चमच्याच्या सहाय्याने। चांगलं असं मोकळं केलं की मग भात थंड होईल लवकर आणि मग फोडणीमध्ये घातलं की चांगला मोकळा सक भात होऊ शकतो। आता हे भात असंच ठेवायचं, फोडणी घालेपर्यंत आपण हे भात थंड होईल आणि चांगलं मोकळं सक। आता इकडे एका कढईमध्ये 2 माप तेल घेतलेलं आहे। तेल गरम झालं चांगलं की मग याच्यामध्ये मी थोडे शेंगदाणे घालणार आहे। आता शेंगदाणे ह्याच्यापेक्षा तुम्ही जास्त घेऊ शकता। आता आपल्याला हे शेंगदाणे ना तेलामध्ये चांगले असं क्रिस्पी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। ह्याच्यासाठी टाइम लागेल आणि हे आवळा ना आपल्या शरीरासाठी खूप खूप चांगला आहे। आपल्या सगळ्यांना माहित आहे। एक तरी आवळा दररोज हिवाळ्यामध्ये खाल्लंच पाहिजे। तर इथे ना मी 1 टेबलस्पून मोहरी, 1 टेबलस्पून जीरा, 1 टेबलस्पून हरभऱ्याची डाळ आणि त्याचबरोबर 1 टेबलस्पून उडदाची डाळ घातलेली आहे। हे सगळं आपल्याला मंद आचेवर असं परतून घ्यायचं आहे। त्याचबरोबर 4 ते 5 सुक्या लाल मिरच्या आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या उभ्या असं मधोमध कट करून घातलेला आहे। त्याचबरोबर आपल्याला फ्रेश काही कढीपत्त्याची पानं घालायचं आणि सगळं आपल्याला हे मंद आचेवरच परतवायचं आहे। बिलकुल गॅस मोठा करायचा नाही। चांगली फोडणी बसली तरच आपलं हे भात ना मस्त रुचकर होऊन जाते। चांगलं आपल्याला हे मिक्स करायचं आणि त्याचबरोबर जे आपण ना मसाला बनवून ठेवलेलं होतं ते मसाला आपण बिलकुल भाजलेलं नव्हतं म्हणून असं फोडणीमध्ये घालायचं आणि चांगलं परतून घ्यायचं। 1-2 मिनिट चांगलं हे मसाला चांगला असं परतवलं की मग त्याचा सुद्धा कच्चा वास जाईल आणि त्याचबरोबर थोडंसं हिंग घालायचं आणि आपण पाव चमचा ह्याच्यामध्ये लगेच हळद सुद्धा घालणार आहोत। आता हे सगळं आपल्याला चांगलं फोडणीमध्ये परतून घ्यायचं। सगळं चांगलं परतवलं की मग आता आपण ह्याच्यामध्ये मेन जे इन्ग्रेडियंट आहे आपलं ते घालणार आहोत, जे की आपण किसून ठेवलेले आवळे। आता हे आवळे ना आपल्याला पूर्ण याच्यामध्ये घालायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता। तुम्हाला वाटेल की इतकं सारं आवळे मग कसं लागेल भात, पण खूप भारी लागते। एक वेळेस नक्की ट्राय करा। तर आता ना ह्याला आपल्याला जास्त परतवायचं नाही किंवा असं जास्त भाजायचं वगैरे काहीच नाही। थोडा वेळ केलं तरी चालते। 1 मिनिटभर असं परतून घ्यायचं चांगलं आणि त्याचबरोबर आपल्याला चवीपुरतं ह्याच्यामध्ये लगेच मीठ घालूया आणि चांगलं आणखी एक वेळेस आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकता किती मस्त झालेलं आहे। तर आता जे भात होतं आपलं थंड झालेलं आहे। आता मी हे ना एका बाउलमध्ये काढून घेतलेलं होतं। आता हे भात घालायचं सगळं आणि एक वेळेस पूर्ण असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। बस इतकंच। कितीही घाई गडबड असली, सकाळच्या टिफिनसाठी, लंच बॉक्ससाठी किंवा संध्याकाळी खायसाठी नक्की बनवा आणि मुलांना तर नक्की बनवून द्या। आता गॅस बंद करून टाकायचं, थोडंसं लिंबू पिळायचं त्याच्यामध्ये आणि पूर्ण भात असं मिक्स करून घ्यायचं। बघा तयार झाला हा आवळ्याचा भात आणि मस्त गरमागरम खाऊ शकता। खूप भारी लागते हे भात। आता प्लेटामध्ये सर्व करायचं आणि मस्त गरम गरम असं भात खायचं किंवा टिफिनसाठी देऊ शकता। तर तुम्ही सुद्धा बनवता का? तुम्हाला आवडतं का? तर तुम्ही बनवलात का? जसं लिंबू भात, पुलिओरा म्हणतात इथे साऊथ मध्ये याला। तर तुम्ही सुद्धा बनवता का? मला कमेंट करून सांगा। तर
तर व्हिडिओमध्ये थोडंही काही आवडलं असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। भेटते मी तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।